हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज 28 मे 2026 आज बकरीद ईद आहे. सर्वांना माझ्याकडनं बकरीद ईदच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आणि सत्य माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे भरतीच्या संदर्भामध्ये. की रिक्त पदांचा तपशील असेल, बिंदू नामावली संदर्भात असेल आणि 2022च्या भरतीमधील काही जे त्रुट्या राहिल्या किंवा 22च्या भरतीमध्ये जे नुकसान झाले त्या संदर्भात माहिती सांगणार आहे आणि त्याच्यासमोर काय करता येऊ शकतं त्या संदर्भात मी सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण बुलेटिन आलेली आहे. म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाचं पत्र आता जे व्हायरल झालेलं आहे त्या व्हायरलची पण सत्यता तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे, जे मागासवर्ग कक्षेवर नाशिकला पत्र दिलेलं होतं. ठीक आहे, चला जास्त वेळ घेत नाही, महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, काल सर्वांनी पाहिलेलं आहे की मागासवर्ग कक्ष नाशिक जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे नाशिकला, त्याच्यामध्ये एक मागासवर्ग कक्ष विभाग असतो. त्याच्यामध्ये त्यांनी माननीय शिक्षण आयुक्त साहेब जे आहेत त्यांनी पत्र पाठवलं त्यांना की आम्ही 15 तारखेपर्यंत बुलेटिन म्हणजे 15 तारखेपर्यंत आम्ही बिंदू नामावली तपासणीच्या जागा जे झाल्या तपासणी झालेल्या आहेत त्या अपलोड करण्यासाठी 15 तारखेची वेळ देणार आहे. तोपर्यंत तुमच्या आस्थापनाकडनं म्हणजे मागासवर्ग कक्षाकडनं तुम्ही जास्तीत जास्त तपासून द्यावं आणि लवकरात लवकर तपासून द्यावं याच्यासाठी विनंती वजा ते पत्र होतं. माननीय गेडाम साहेब जे विभागीय आयुक्त आहेत नाशिकचे, त्यांना ते पत्र त्यांनी पाठवलेलं होतं. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये मित्रांनो काय आहे की त्यांनी ते पत्र, त्यांचं इंटरनल पत्र आहे, ऑफिशियली पत्र आपल्या बुलेटिन जे आता लवकरच शिक्षण आयुक्त कार्यालयातून निर्गमित होईल. ठीक आहे, निर्गमित होईल आता रिसेंटमध्ये उद्या किंवा म्हणजे उद्या तर सुट्टी, उद्या किंवा सोमवारी 100% निर्गमित होईल मित्रांनो. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. याचं कारण काय मित्रांनो की उद्याच होऊ शकतो, कारण का परवा दिवशी 1 तारखेला होणार नाही, कारण 31 तारखेला सुट्टी आहे रविवार, त्यामुळे उद्याच पत्र येईल एवढं सांगायचं. आणि ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा काय आहे की पत्रामध्ये आता पूर्ण आस्थापनांना माननीय आयुक्त कार्यालयाकडनं असतील बुलेटिन असेल एक की आम्ही 15 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, पण ती मुदतवाढ जी आहे ती त्यांना विनंती करून त्यांनी 15 तारखेपर्यंत बिंदू नामावली तपासून घेणं गरजेचं आहे. यासाठी त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. तुम्ही डिफरन्सेस समजून घ्या. म्हणजे कसं समजून जा मित्रांनो की याच्यावर तुम्हाला एवढं सांगायचं आहे की बिंदू नामावली तपासणी का महत्त्वाची आणि किती महत्त्वाची. जोपर्यंत बिंदू नामावली तपासणी होत नाही तोपर्यंत पोर्टलवर जागा येत नाहीत. हे तुम्हाला वारंवार मी सांगितलेलं आहे. याचं कारणच ते आहे मित्रांनो. ठीक आहे, याचं कारणच ते आहे की जोपर्यंत बिंदू नामावली होत नाही तोपर्यंत जागा येत नाहीत. म्हणून 2025 मध्ये जास्तीत जास्त बिंदू नामावली आस्थापनांच्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या तपासून घेणं गरजेचं आहे, तरच जागा येतात, अन्यथा जागा येत नाहीत. हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण का बघा, खूप मुद्दे आहेत खूप मुद्दे असे आहेत की 2025च्या भरतीला घेऊन आता तुम्ही मला सर आता बुलेटिन डेट वाढली, आता पुढं काय हा मुद्दा आपला होता ना. त्याच्यामध्ये महत्त्वाचा काय आहे मित्रांनो, तुम्हाला परत तेच सांगतोय, तुम्ही आपल्या जिल्ह्याला आस्थापनाला भेटी द्या, आमदार खासदारांच्या भेटी घ्या, त्यांच्या थोडे पत्र काढायला हवा, त्यांना फोन लावायला हवा, काही करून बिंदू नामावली आपल्या जिल्ह्याकडनं तपासून घ्या. विविध संघटनेच्यामध्ये काम करत आहेत, संदीप कांबळे सर असतील, तुषार देशमुख सर असतील, यांच्या पद्धती प्रयत्न करत आहेत मित्रांनो. पण विषय तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या संघटनांचे जे पत्र आहे तुम्ही कुणाची पत्र घ्या, संदीप कांबळे सर असतील, तुषार देशमुख असतील, दुसरे असतील, कोणी असो, तुमचं वैयक्तिक असतील, कोणत्या शिक्षक संघटनांचे पत्र असतील किंवा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचं उर्दूचं पत्र आहे ते पण घ्या, कोणाचे पत्र घ्या, पण तुम्ही तुमच्या जिल्ह्याला जा, बिंदू नामावली तपासणी झाली का ते पहा. कारण का कसं आहे माहिती आहे का, पत्र तुम्ही ओरली सांगण्यापेक्षा कुणाचं पत्र घेऊन जा, कुणाचे घेऊन जा, पण जा, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. कारण का पोर्टलवर जाहिरात नाही आल्या ना काही खरं नाही, जागा नाही आल्या तर तुमच्या जिल्ह्यात मला एक सांगा, तुम्हाला 160 मार्क 170 मार्क आहे, तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यात नाही लागू शकत तेवढे मार्क घेऊन तर तुमचा अर्थ काय त्या मार्क घेण्याचा. म्हणून तुम्हाला विनंती करतो मित्रांनो की तुम्ही जास्तीत जास्त आस्थापनांना भेटी द्या आणि विविध संघटनांचे पत्र वापरा, पण भेटी द्या. उदाहरण सांगतो, त्यातल्या त्यात 50 प्राधान्यक्रम संस्थेचे आहेत, 100 प्राधान्यक्रम नगरपालिकेचे आहेत. समजून जा आता काय सांगायचं. कालच नांदेड जिल्हा परिषद नांदेडच्या संस्थांची यादी आली, 59 संस्था आहेत एका जिल्ह्यामध्ये, आता पण अर्ध्या आहेत, अजून अर्ध्या येणं बाकी आहे. विचार करा, फक्त त्या अख्ख्या महाराष्ट्रातून 1000+ संस्था जर आपल्याला आल्या ज्यांचं DED झालेलं आहे, 11वी पहिली ते 12वीपर्यंत ज्यांचं एलिजिबल आहेत, त्यांनी काय करायचं. हा विषय वेगळा आहे, पण हे सत्य परिस्थिती आहे मित्रांनो, याला तुम्ही नाकारू शकत नाही. फक्त एकच मागणी आहे की तुमच्या जिल्ह्याला जा, आस्थापनाला जा, चेक करा रोस्टर कंप्लीट झाले का नाही झालं असेल तर तिथं प्रेशर बनवा, रुलिंग पार्टीचा वापर करा, आमदार खासदारांची भेटी घ्या, प्रेमानं अधिकाऱ्यांना बोला.
प्रेमानं अधिकाऱ्यांना बोला, अधिकाऱ्यांना काही असं शब्दचं चुकीचं काही हे करू नका, एवढंच मला सांगायचं होतं. मला बाकी काय मित्रांनो, आता ही वेळ यंत्र येणार नाही. परत परत मी सांगतो तुम्हाला, मी निगेटिव्ह करत नाही आहे. परत पण म्हणते असं तुम्ही निगेटिव्ह बोलता, निगेटिव्हचा विषयच नाही आहे. कसं आहे, डोळ्यावरची पट्टी थोडीशी काढा. आता तुम्हाला 22च्या भरती संदर्भात मी सांगणारच आहे, काय असते तुम्ही ते ऐकून घ्या. तुम्हाला कळेल की काय असते काय नाही, भरती कशी असते काय असते, आणि मंत्रालयातले अधिकारी बाबू लोक, क्लर्क अधिकारी लोक कसे आपल्याला फसवतात हे तुम्हाला मी क्लॅरिफिकेशन देतोच. पण मुद्दा आहे, आत्ताच वेळ आहे, नंतर वेळ गेल्यानंतर रडण्याशिवाय पर्यायच नाही मित्रांनो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. बघा, तुम्ही म्हणताय की काय, तुम्ही म्हणताय की बाबा जागे कसे करणार, ते महत्त्वाचं नाही. तुम्ही कसे प्रयत्न करणार त्याच्यावर तुमची जागा अवलंबून आहे. तुम्ही जर प्रयत्न केलं तर जागा येणार, प्रयत्न नाही केलं तर जागा येणार नाहीत. मग परत 2017च्या भरतीसारखी परिस्थिती होणार. 4-5 हजार जागामध्ये बोलवून करणार, त्याच्यामध्ये अर्ध्या जागा तर मॅथ्स सायन्सच्या होत्या आणि इतर मग सोशल सायन्स तर नव्हत्याच, आणि 1 ते 5च्या पण पूर्ण रेअर होत्या. सांगायचं संस्थाच्या जागा असणार. मग मला एक सांगा, एवढे मार्ग तुम्ही संस्थेवर लागणार तर मग का दूर लागायचं, गावाकडे सोडून राहायचं, काय अर्थ नसते. त्यामुळे प्रत्येक जिल्हा आपला जिल्हा आपल्याला जबाबदारी घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये कशी आस्थापनावर जागा जाहिरात कशी येतील, रोस्टर कसे जास्तीत जास्त कंप्लीट होतील, याच्यावर तुम्ही प्रयत्न करा. एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे हा मुद्दा खूप जे महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि मागासवर्गीय कक्षावर पण लक्ष द्या. जे 6 मागासवर्गीय कक्षा आहेत, माझ्याकडे रोस्टर काही आलेले आहेत, अजून येणं बाकीचं आहे, पण अजून जास्त यावं लागणार आहे. मी ते बघा, रोस्टर मी का थांबवलं तुम्हाला सांगणं, कारण तुम्ही प्रयत्न करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत हे बुलेटिन संपणार नाही तोपर्यंत मी, म्हणजे जोपर्यंत शेवटी डेटनंतर मी तुम्हाला रिक्तपदांचा तपशील सांगत जाईल. याचं कारण काय माहिती आहे का, मी जर तुम्हाला एका अमोगाम जिल्ह्याची माहिती दिली तर तुम्ही तिथं प्रयत्न करणार नाही काय. त्यामुळं रिटायरमेंट 31 मेपर्यंत 2026 पर्यंतचा रिटायरमेंट डाटा ही शिक्षण अधिकारी लोक देत नाही येतं. तिथं जा, ते रिटायरमेंटचा डाटा पण त्यांना मागा, कारण का ते बुलेटिनमध्ये शिक्षण आयुक्तांनी काढलेले पत्र आहे, ते त्यांचं पत्र दाखवा त्यांना. काही काही अधिकाऱ्यांना ते माहितीच नाही, काही काही नगर परिषदवाल्यांना, महानगरपालिकांना ते माहितीच नाही पत्र. हे आमच्यासाठी नवीन आहे असं त्यांचं ते एक एक्सप्रेशन आहे. पुन्हा जेव्हा मी मनपाला भेटलो तेव्हा त्यांना पत्र दाखवून ते शॉक झाले, आता पत्र निघाला का म्हणे असं. त्यामुळे एक सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो, काही काही अधिकाऱ्यांना माहीत नाही, त्यांचा दोष नाही आहे, पण रोज मेल चेक होत नाही, क्लिअर लोक अधिकाऱ्यांना ती माहिती देत नाहीत, त्यामुळे ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होत राहते. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही ते पत्र दाखवा, प्रिंट काढा, त्यांच्यापर्यंत जा, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरा मुद्दा आता 2022ला घेऊन सांगतो. 2022च्या भरतीमध्ये मित्रांनो, साधारणतः 2022 पासून 26 4 वर्ष चाललेली ही भरती आहे. ठीक आहे, 4 वर्ष भरतीमध्ये मित्रांनो पहिला फेज चांगला झाला. पहिल्या फेजमध्ये सोलापूरच्या रोस्टरमध्ये गडबड असल्यामुळे पडळकर साहेबांनी 10% कपात करायला लावली. ठीक आहे, 10% कपात घेऊन 70% शिक्षक भरती झाली. त्या 10% कपातमध्ये परत 55-60 हा नियम लागला, परत त्या गोष्टी वेगळ्या झाल्या, समोरची गोष्ट. पण 10% कपात झाली, त्याच्यानंतर रिक्त अपात्र जे जागा खूप राहिल्या, DVमध्ये काही गडबड झाली, याच्यामुळे काही मुलं जॉईन नाही केले, काही मोठ्या पदावर गेल्यामुळे हे जॉब सोडलं. ठीक आहे, काही मुलं DVलाच गेले नाही, सिलेक्शन झालं पण DVला गेले नाही, असे खूप जागा रिक्त, साधारणतः 5,000च्या वरचा आकडा येतो जर सरासरी काढली तर सर्व पकडून. तर मित्रांनो, ह्या जागा नियमानुसार 2022च्या भरती थ्रू भरायला पाहिजे होत्या, परंतु मंत्रालयातील अधिकारी याला विरोध केला शेवटपर्यंत. हा आरोप आहे माझा, आणि पुराव्याशी सांगतो तुम्हाला की आयुक्त कार्यालयातून पाठवलेला प्रस्ताव पण आहे. सर्वच अधिकारी सारखे असतात, पण तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, अधिकाऱ्यांनी पण याच्यामध्ये काही ना काही घोळ केलेला आहे. 2022च्या भरतीमध्ये 10% माजी सैनिकाचा राऊंड लावतो पण शेवटपर्यंत मुलांना झुलत ठेवलं. प्रस्ताव पाठवले म्हणजे शेवटपर्यंत मंत्रालयातून प्रस्ताव पॉझिटिव्ह पाठवून सुद्धा मंत्रालयातून त्याला रिजेक्ट करायला लावलं. याचं कारण काय, यांनी मंत्र्यांना काहीतरी चुकीची माहिती पुरवली. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे अधिकारी लोक काही बघा, मला मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा चांगला अनुभव आहे. मला एवढं सांगतो मित्रांनो, हे कधीच कुणाचे नाही आहे. यांना AC मध्ये बसून आपल्या गावाकडच्या विद्यार्थ्यांचा, गावाकडच्या मुलाचं दर्द दुःख सहन होऊ शकत नाही. मला वाटते म्हणून एवढे जागा रिक्त आहेत, अशी यांची उत्तर आहेत. या अधिकाऱ्यांना वाटते, यांना वाटते म्हणून एवढं जागा रिक्त होणार, म्हणजे यांना AC मध्ये बसून यांना एवढंच माहिती आहे. एवढे निव्वळ म्हणजे भिकारचोट लोक आहेत, एका भाषेत सांगायचं म्हणलं तर. एवढं म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांचं यांचं कोणाचंच काही हे नाही आहे, गांभीर्यच नाही आहे. गरिबीचं हे सुद्धा गरिबीतून जाणे, यांना गरिबीची जाण नाही आहे. मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा हा मी तुम्हाला मुद्दा सांगतो मित्रांनो, की शेवटपर्यंत राऊंड लावतो म्हणून काल त्यांनी पत्र व्हायरल केलं. व्हायरल पत्र म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला 2 दिवसात माहिती झाले. मी 2 दिवसात व्हिडिओ टाकला आहे, साई निसर्ग जेव्हा मंत्रालयात गेलो विचारून घ्या. त्या दिवशी पण मी हेच वाक्य बोलले, कलम कसाई हा शब्द जेव्हा वापरतो ना, ते ज्यांना ते समर्पक बसते मित्रांनो, की शेवटपर्यंत हा त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणजे 10% जागा रिक्त असताना सुद्धा त्यांनी जागा दिल्या नाही. अजून तुम्हाला सांगतो, माजी सैनिकाचा राऊंड जे नियमानुसार लागायला पाहिजे ते सुद्धा दिला नाही. हायकोर्टाचा निर्णय आलेला राऊंड लावा म्हणून तरी यांनी त्यांना प्रस्ताव विरोधात बनवलेला आहे. विचार करा मित्रांनो, किती भारी लोक आहेत ते. त्यामुळं ह्याला पण पर्याय आहेत, मुलं पर्याय शोधत आहेत. मी त्यांना विनंती करतो, जी भविष्य मुलं तयारी करत म्हणजे प्रयत्न करतात त्यांना विनंती करतो, तुम्ही पर्याय शोधा, पर्याय बिलकुल शोधा तुम्ही, कारण का सहजासहजी असं सोडायचं नसते. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि मित्रांनो,
एक महिन्यापासून सव्वा महिना झाला मंत्रालयामध्ये जाऊन मुलं चक्रा मारत आहेत ह्या राऊंडसाठी. शेवटपर्यंत लावतो मग प्रस्ताव निगेटिव्ह पाठवला जाते. ह्याचं कारण काय माहिती आहे का? हे भरतीची त्यांनी वाट पाहिजे. 25च्या भरतीमध्ये त्यांची बुलेटिन हे गोष्टी कारण काय दिलं, 25ची भरती सुरुवात झाली. अहो पण 22शीच कंप्लीट केली नाही, तुम्ही 25 का सुरू केली मग? हा प्रश्न आहे त्यांना. आणि 22ची भरती 25ची भरती एवढी फास्ट सुरू केली का? अजूनही नाही. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. आज 28 म्हणजे दुसरा दिवस होता आज. 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. 28 मेला. 27 मेला पहिला पेपर होता. आज दुसरा दिवस आहे. 1 वर्ष कंप्लीट झाले आज काल ॲनिव्हर्सरी साजरा केली. आज दुसरा दिवस ॲनिव्हर्सरीचा. ठीक आहे मित्रांनो, विचार करून घ्या. एवढी फास्ट केली का? नाही केलं. अजून अपलोड झाल्या का जागा? नाही. अजून माहिती नाही भविष्य काय जागा किती येतात, कुणालाच अजून काही सांगता येत नाही. ह्याच्यामध्ये काही घोळ करतील. मराठवाड्यामध्ये जागा तुम्हाला माहितीच आहे. आनंद दिल्यासारखं संचालकांना पैसे घेऊन दलाली करून शिक्षणाधिकारी लोक पैसे जागा विकायला लागले तर समायोजनाच्या नावाखाली. ठीक आहे. मग हा खूप मोठा आरोप करतो मित्रांनो. आज खूप मला वाईट वाटतं या गोष्टीचं, की प्रयत्न करून शेवटी फळ भेटत नाही. हा शिक्षक भरती सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये असणारे काही विद्यार्थ्यांचं गांभीर्य नाही. आणि तुम्ही गांभीर्याने विचार करा मित्रांनो. आणि सर्वांना विनंती करतोय की 22च्या भरतीचं जसं नुकसान झालं आहे 25च्या मध्ये होऊन घ्यायचं नसेल, ह्याच्यानंतर तुम्हाला मी असं कधीच बोलणार नाही. ठीक आहे. आणि वैताग आला ह्या गोष्टीचा. फक्त एवढं सांगतो मित्रांनो की तुम्ही थोडंसं गांभीर्य ओळखा. माझं होईल का? माझं होईल, मला एवढे मार्क आहेत, हा जिल्हा भेटेल का, ह्या जिल्ह्याच्या जागा रिक्त होईल का, रोजचे व्हिडिओ बनवा, त्याचे बनवा. अहो ते सांगच बसणार आहे तुम्हाला नंतर. पण जागाच येत नसेल तर त्या घेऊन काय करणार तुम्ही? हां, मी तुम्हाला सांगितलं तुमचा सोलापूर जिल्ह्यामध्ये जागा होईल, सोलापूरचं रोस्टर कंप्लीट नाही झाला, रोस्टर जागा पोर्टवर नाही आल्यात, काय करता तुम्ही? हा तुमचं गांभीर्य घ्या ना. हा गांभीर्य घ्या. आणि जे इमानदारीनं प्रयत्न करते त्यांना साथ द्या. जे कोणी मुलं असतील, जे संघटना असतील, प्रत्येकाच्या वेळेस प्रत्येकाचे नाव घ्यायचं असं काही हे नाही. मी कोणाचा विरोधक नाही, मी कोणाला विरोध करत नाही. पहिलं विद्यार्थी हित जो काही संघटना करेल त्याला आमचा सपोर्ट आहे. एवढंच मला सांगतो मित्रांनो. फक्त तुम्हाला एवढंच सांगतोय की जागा जास्त आल्या तरच तुमचा फायदा आहे, तरच काही नाहीचा काही खरा नाही. त्यातल्या त्यात 50-100 प्राधान्यक्रम त्याच्यामध्ये पण खेळ आहे. हा पूर्ण इथं जुगार सट्टा लावलेला आहे. आता तुम्हाला परत सांगतोय 50 प्राधान्यक्रम, 100 प्राधान्यक्रम 100% धोका देणार आहे तुम्हाला. ज्या दिवशी नुकसान होईल ना त्या दिवशी 100% तुम्हाला आठवण कराल. हे तुम्हाला मी शब्द देतो. बघा तुम्ही 100% बघा. कारण का जागा असतील समोर 20, पण तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकणार नाही. सर्वात मोठं ते दुर्दैव असेल तुमचं. एवढं तुम्हाला सांगतो मित्रांनो. काय असते माहिती आहे का? काही गोष्टी प्रॅक्टिकली विचार करा व कुणाला आरोप करण्यात हे करण्यात काही अर्थ नसते. एवढं सांगतो मित्रांनो. काही गोष्टी असतात ते इथिकली विचार करणं आणि थोडंसं नीतिमत्ता आपण जपली पाहिजे. आणि मुलांना पण ते सत्य सांगितलं पाहिजे. आणि ते तुम्हाला मी सत्य मानतोय. कारण मी एक स्वतः अभ्युदयधारक आहे. 22च्या भरतीमध्ये मी स्वतः 1-2 मार्कांना बाहेर पडलेला माणूस आहे. ठीक आहे. आणि 22च्या भरतीचं मी का सांगतो? कारण ते भरती 25ची भरती काही संबंध नाही आहे. पूर्णतः वेगळे आहे. आणि ते पूर्ण जागा त्यांनी देतो म्हणून सांगतात पण देत नाही. ते पूर्ण समाजामध्ये घालतात. तुम्हाला भेटत नाही ना 22च्या मुलांना, ना 25च्या मुलांना भेटत नाही. त्याचं कारणच ते आहे. कळलं तुम्हाला? हे तुम्हाला गांभीर्य आता कळणार नाही. ज्या दिवशी तुम्ही बाहेर फिराल बघा तुम्ही कसे लोक असतात, कसे अधिकारी लोक तुम्हाला मूर्ख बनवतात. बघा, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम अभ्यर्थ्यांना विनंती करतोय, तुम्ही लेटर हेड कुणाचंही वापरा. साजिद निसार सर असतील, तुषार देशमुख सर असतील, संदीप कांबळे सर असतील, बालुशा माने असतील, कुणाचंही असेल, जे कोणी संघटना काम करत आहे त्यांचं सर्वांचं घ्या पत्र, कुणाचंही पत्र घ्या, पण निवेदन काही करून द्या मित्रांनो. रोस्टर कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो. एवढंच तुम्हाला विनंती करायची आहे. जाहिरात तरच अपलोड होतील, नाहीतर मग तुम्ही एक शिक्षक भरती एक स्वप्न होतं म्हणून आत्मकथा घरी लिहित बसायचं आयुष्यभर, ऑटोबायोग्राफी लिहित बसायचं. ठीक आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि व्हिडिओ जास्त जास्त मित्रांमध्ये शेअर करा. काळजीपोटी हा बनवलेला व्हिडिओ आहे. कधीच कुणाला काही विरोधासाठी हा विरोध नाही आहे. डिस्क्लेमरमध्ये तुम्हाला सांगतो. आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. नवीन असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.